नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र नाईक निंबाळकर आज तुमच्या सगळ्यांसाठी हे पुस्तक घेऊन आली आहे. डिअर तुकोबा, विनायक होगाडे, मधुश्री पब्लिकेशन. रंगनाथ पठारे यांनी या पुस्तकाबद्दल लिहिलं आहे. तुकारामायण, मीडिया ट्रायल ऑन तुकोबा आणि डिअर तुकोबा अशा 3 रूपात विनायक होगाडे यांनी त्यांना झालेलं तुकाराम दर्शन या पुस्तकात मांडलेलं आहे. 400 वर्षाआधी तुकोबांनी आपल्यात पेरलेली सांस्कृतिक जनुके आजही आहेत. सांस्कृतिक जनुके हा शब्द मला खूप आवडला की तुकाराम महाराजांनी जे काही पेरून ठेवलं आहे ती जनुके या आपल्या भूमीत, मातीत, या अस्तित्वात आजही आहेत. आणि या पुस्तकामध्ये लेखकाला जसे तुकाराम महाराज भेटले त्यांनी ते खूप काय म्हणतात मनस्वीपणे, प्रभावीपणे मांडलेले आहेत. त्यातलं थोडंसं काही मी तुम्हाला वाचून दाखवते. तुकोबा आणि सॉक्रेटिस भेट असं एक त्यांनी इमॅजिन केलेलं आहे. तुकोबा आणि भीमराव आंबेडकर यांची भेट त्यांनी इमॅजिन करून लिहिलं आहे. तुकोबा आणि ज्योतिबा भेट याचंही त्यांनी वर्णन केलं आहे. ज्योती तात्या गेला तुकोबांच्या भेटी, इंद्रायणी काठी भेट झाली. तुका म्हणे ज्योती नको धरू पाय, हृदयाशी हाय जागा तुझी. आणि पुढे त्यांच्या भेटीत काय होतं हे तुम्ही प्रत्यक्षात पुस्तकात वाचा. तुकोबा आणि शाहू महाराजांची भेट असंही त्यांनी लिहिलं आहे. तुकोबा आणि गॅलिलिओची भेट झाली तर ते दोघं काय गप्पा करतील असं सुद्धा लिहिलं आहे. तुकोबा आणि कर्मवीर भाऊराव यांची भेट असंही त्यांनी लिहिलं आहे. तर हे पहिल्या भागात आहे आणि खूप सुंदर या कवितांमधून त्यांनी ह्या भेटी लिहिल्यात. तुकोबा आणि भीमराव भेट जी झाली आहे त्याच्यात असं लिहितात ते. भीमराव आला तुकोबांच्या भेटी, इंद्रायणी काठी भेट झाली. दोघांनी नदीत सोडी आले पाय, शहरली माय इंद्रायणी. भीमा म्हणे तुका आलो भेटावया, प्रत दाखवया संविधान. हरकला तुका कौतुक अमाप, भीमा देई थाप पाठीवरी. अक्षरशः म्हणजे या भेटींना अशा आपल्या डोळ्यापुढे उभ्या राहतील. तुकोबा आणि कबीरांची भेट. न्याहाळून पाही तुका दूरवर, न्याहाळून पाही तुका दूरवर, दिसे तो कबीर कनवाळू. अवलीनं केला गोडधोड शिरा, अवलीनं केला गोडधोड शिरा, खाई तो कबीरा आवडीने. असा विणकर शहानी व विणे, विवेकाचे गाणे तुका म्हणे. पुढचा जो सेगमेंट आहे, 3 सेगमेंटमध्ये हे पुस्तक आहे. या भेटी आहेत आधी आणि पुढचा जो सेगमेंट आहे तो आहे मीडिया ट्रायल ऑन तुकोबा. सगळ्यांना माहिती आहे की महाराजांच्या कविता ह्या इंद्रायणी नदीत बुडवल्या, त्या तरल्या. तर ती ट्रायल आजच्या काळात झाली तर कशी होईल, रिपोर्टर्स कसे येतील, काय काय होईल. आणि त्या कविता तरल्या म्हणजे काय झालं हे खरोखर गुंतून ठेवणारं पुस्तक आहे. फार सुंदर पुस्तक आहे. मुळातून वाचा. तुकाराम महाराज आजही या पिढीत जिवंत आहेत याचा मनस्वी आनंद झाला आणि खरोखर हे संग्रही असावं असं पुस्तक आहे. धन्यवाद.